राधे कसं होईन हो राधे, तुला न्यायला तुझ्या नवरा येत नाही, तुझ्या मायनं तुझं सगळं वाटोळं करून टाकलं. काय करू आता मी, काही समजून नाही राहिलं मले. त्यासाठी बाबाचे हाल होऊन राहिले ना. मा बाबाले बी माफी मागा लागू राहिली याची त्याची. ते फक्त मा मायसाठी वन फिरून राहिले माय बाबा. मा पोरीले न्या कसं वाटून राहिलं मले, लय खराब वाटून राहिलं ना. ते बी फक्त मा मायसाठी. मा मायनं जर असं केलं नसतं तर मा बापाले कोणापुढे हात पसरायचं काम नसतं पडलं. आले ना, आले माय बाबा आले आता. का बाबा तुम्ही काय म्हणतात बाबा, ते नेतात का मले? हा म्हटलं का ते न्यायचं? हो बाई, हा आलो मी, लाईन लावून आलो ना बाई. तू काही काळजी नको करू. तुला पाठवतो ना बापा, त्या घरी पाठवतो मी, नवऱ्या घरी पाठवतो. टेन्शन घेऊ नको तू, बाप जीत आहे. काय बाबा, तुम्हाला माझ्यासाठी किती वन फिरायला लागून राहिलं. याच्या दारी जाऊ दे, त्याच्या दारी जाऊ दे. मा पोरीले न्यावा, मा पोरीचा संसार बसवा. किती तुम्हाला माफी मागा लागू राहिली लोकांनी पुढे, ते बी मामुळे, फक्त मामुळे बाबा मला लय खराब वाटून राहिलं. हो बाई, माझ्या कर्तव्य आहे बाई हे. कसं चूक आपली आहे ना. त्या मायनं चूक नसती केली तर कोणाला माफी मागायचं काम नसतं पडलं आपल्याला. पण आता कसं आहे, आपण जर रडून बसलो तर संसार वाया जाईन ना बाई. ते समोरची पार्टी पावती घेऊन टाकीन तुझी, मग काय करा? वाटोळं होते ना बाई जीवनाचं. त्यासाठी कसं दोन पावलं कधी मागं येणं. परवडलं माणसाले, माफी मागितलं तर माणूस लहान नाही होत. सांगतो तुला बाई, गोष्ट तुला बाई महत्वाची सांगतो. माणूस जीवनामध्ये संयमी असला पाहिजे. माफी मागण्याची ताकद असली पाहिजे, माफ करण्याची ताकद असली पाहिजे. माणसात दोन्ही गुण पाहिजेत. आपण माफी मागून राहिलो म्हणजे काय लहान होऊन राहिलो काय? काही नसते होत बाई. तू काही म्हणजे मनाला लावून घेऊ नको या गोष्टी. हा ना बाबा, तुम्ही लय बापावरून म्हणून राहिले, लय मला तुम्ही ताकद देऊन राहिले तुमच्या बोलायच्या याच्यातून. पण कसं तुम्ही बी अंदरून तुटेल आहे ना बाबा. तुम्ही बी काय सांगसान, तुम्ही फक्त मापुढे सांगून नाही राहिले, बोलून नाही राहिले तुम्ही बी. मला माहित आहे ना बाबा, मला सगळं समजते ना. तुम्हाला वाटते की आपल्या पोरीला काही समजतच नाही, पण मला सगळं समजते ना बाबा. हे सगळं आईमुळे मायामुळे झालं ना. तुम्हाला आमच्या दोघीमुळे लय फिरायला लागू राहिलं बाबा, माफी मागा लागू राहिली लोकांची. मला खरंच खरंच बाबा लय खराब वाटून राहिलं. काय करून काय नाही याचं वाटून राहिलं बाबा. बाई असं नको बोलू बरं. मी काय दुसऱ्यासाठी करून राहिलो का? तुझ्यासाठीच करून राहिलो ना बाबा. तू असं बोलू नको बाबा. पण मला काही कमीपणा वाटत नाही या गोष्टीमध्ये. चूक आपली आहे, आपल्याला मान्य करायचं काय लाज आहे का? त्या मायनं जर असं केलं नसतं तर काल हे दिवस आले असते, आणि तुला ऐकलं नसतं तर त्याच्यापेक्षा दिवस नसते आले. आता त्या मनोऱ्या घरी जाशील तर त्या मायचा ऐकजो नको बापा. हे बाई बिबा घाली बाई आहे तुझी माय, बोगस आहे तुझी माय. नाही ना बाबा, आता नाही असं होणार. मी मायच्या म्हटलं असं एक शब्दही कानावर घेणार नाही. मी बाबासोबत बोलणारच नाही. मी तुम्हालाच फोन करत जाईन आणि तुमच्यासोबतच बोलत जाईन. मला नाही बोला वाटत आता मायसोबत. मायनं सगळा माझा संसार खराब केला. तुझी चूक तुझ्या लक्षात आली ना, झालं मग. आता तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या संसार मी बसून देतो बाबा. मला काही करायला लागेल तर मी करीन. टेन्शन घेऊ नको. मला कसं त्या सासरकडच्या संध्याकाळपर्यंत फोन येणार आहे, तर पाहू आता काय म्हणतात ते. चाल घरात चाल. चला चला बाबा. पुरीचं तोंड उसक झालं ना. माय बायकोनं जर असा युद्धाचा घातला नसता तर मग पुरीचा संसार आनंदात असता. पण माय बायको बदमाश आहे, तर काय करू त्याला देवा, काही करू शकत नाही. काही पोरगी लढून पडून राहिली, पण तिच्या मायले नाला गेले, काहीच अक्कल नाही ना. तिला काही वाटतही नाही बेसरमले. कुकडे गेली काय माहित, पोरीचं बसा, पोरीला चोपड चापड करा. नाही हो बाई, असं नाही तसं काहीच नाही. सट्टा खात असेल तिकडे. ती तशी घुबड भावना जाईल माय बायको. एक नंबरची भावना आहे ती, खरकट्या वानाची. का शांता कसं करतो शांता? आता हातपाय जोडत आला अडीचा. त्या पोरीचा बाप कसं करता आता? यानं तर पुरी म्हणजे मागायला फासाच लावला आता. विचाराच म्हणते तुम्ही, कराच म्हणते काही ना काही. काय करू, मला काही सुचून नाही राहिलं बा. याची बायको एक चौदस आहे, तिनं डबल म्हणजे ती पोरगी अडीचा वागवायला ना, घंटेले वागवायला, पण तिनं डबल भांडणं करा घंट्या सासून. मग काय करा याच्या बायकोनं? तुम्हाला खरं सांगू का मी, मला की नाही त्या राधीचा बाप खरंच लय चांगला माणूस आहे बरं. तो लय चांगला माणूस वाटला मला. त्याचा कसाच करून राहिला ना बिचारा तो. पोरीसाठी किती माफी मागून राहिला. पोरीचा बाप मा संसार बसवा. आपल्याला खराब वाटून राहिलं बापा. करून टाका बापा तेवढं, त्या पोरीला आणा बापा घरी. कायच म्हणा, त्याच्या तोंडाकडे पाहून असतं माणसाले काहीतरी करा वाटते. लय त्यानं तो कसाच करेन बिचारा. बरोबर पाहतो मी काय करायचं आहे तर. पण कसं त्या पोरीची माय सुद्धी नाही ना. तिले मा जीव घेते ना. तिनं कसं माई अपमान केला आणि सरपंचाचाही केला. डबल जर तिने तसं केलं तर गावातलं कोणी मनातही पडणार नाही ना. म्हणले का नामे तुझ्या निपट, तू काय करायचं आहे तर निपट. असे म्हणतील लोक. माझ गॅट टाकतील ते सारं भोंगळ, म्हणून माझा जीव घेऊन राहिला. मी की नाही काही भिवू नका ना. त्या राधीचा बाप तुमच्यावर काहीच येऊ देत नाही ना. काही झालं बी तर तो स्वतःवर घेऊन माणूस, पण दुसऱ्याला म्हणणार नाही कधी. असा माणूस आहे तो, चांगला माणूस आहे तो. जाऊ द्या तुम्ही, करून टाका बापा तेवढं, निपटून टाका. बरं आता तू म्हणून राहिली
त्याने हातपाय जोडले अटीसा. लेकाला बसलाय नाही अटीसा, चप्पलही घालून नाही राहिला पोरीसाठी. करतो मी त्यासाठी. आता जातो गावामध्ये, साऱ्याला बसवतो एका ठिकाणी, मीटिंग घेतो आणि काय म्हणणं आहे गाव करायचं. मग काय तर पुढचा निर्णय घेतो. तर कसं बाजार म्हणते माहीत गाणला, मी ना जर मतानं केलं तर मागे उभं राहीना. पंद्याच्या गावातले जे विचारानं जर झालं तर चांगलं राहील. मग असं म्हणणं आहे शांती. बरोबर आहे की नाही? बापा तसंच करा तुम्ही. गावातले जे मेन आता व्यक्ती त्याला बोला बापा आणि घ्या ते मीटिंग. बरं शांती, चाल मग मी येतो. हो या काय बाई, त्या राधीच्या बापानं त्या राधीसाठी निवड जीवाचा आटापिटा लावला करणं. पोरीचा संसार बरबाद झाला म्हणून राहिला बाप, तर संसार चांगलं करायसाठी किती माफी मागून राहिला. साहेब बुडबा त्या घंट्या सासरा घरी आलता, तुम्हालाही माहित असेल, म्हणजे सारेलेच माहित आहे समजा येईल. कसं त्याचं असं म्हणणं आहे की बा माझी पोरगी घेऊन या तुम्ही, नांदवा बाबा तुमच्या घरी, असं त्या माणसाचं म्हणणं आहे. तर तुमचं काय मत आहे बा याच्या? ते पोरगी वागवायची की नाही वागवायची? हे काय करायचं? तो मला भेटला गड्या नामदेव. तो बापा हातापायाच पडे म्हणे, ये बाई असं करू नका म्हणे बा, मी नसतो घरी पाठवले झाले. तो कसाच करे बावल्या. आणि मजेन सरपंचाली भेटला ना तो. तो हातापायाच पडे, चप्पल घालून नाही राहिलो म्हणे. माझ्या जवळ ज्या दिवसपासून जेला घातलं बाबा ऐकून त्या दिवसपासून चप्पलचा त्याग केला म्हणे. मी तुम्ही म्हणसान ते करतो म्हणे, असा म्हणे बा तो. पण त्याच्यावर काही भरोसा नाही बा, त्याची बायको आहे आहो तसा, म्हणून कसं आपला भेटे जीव. त्यासाठीच मी ना मग सर्वेले बोलवलं अटीसा, कारण सर्वेलेच भेटेला आपल्याला. त्या पोरीचा बाप तर कसं तुमचं जर सारेचं म्हणणं असेल तर बा मग काहीतरी पुढे कसं पाऊल टाकू आपण. नशीब म्हणणं की बा पोरी वापरणे आपल्याला पावती देणार तर मग काही हरकत नाही. कॅन्सल, डायरेक्ट मी त्याला फोन करून टाकतो, भाऊ आमच्या यात जमत नाही, ते तू पाय तुझं काय आता. नाही नामदेव, असं करू नको. कसं एकदा संबंध तुटला की डबल जोडाघोडा होत नाही. एक तर जमाना बदलेला, आता पहिल्यासारखा जमाना राहिला नाही. दादा बायका करायचा, आता सिंगलच्या स्कोराला कोणी पोरगी देत नाही बाबा. काही ना काही तडजोड करू याच्यामध्ये आणि पुढची लाईन लावू. मग सरपंच तुमचं काय म्हणणं आहे? नाही, जे आता गावाचं म्हणणं असेल ते बाय म्हणणं आहे बा. आता मी काय बोलू, जास्त सांगा तुम्ही आता. कसं एक रोका निर्णय जो असेल त्याच्यात आपण सहमत आहे बा. मग आता असं म्हणणं आहे बा, कसं दुसरी पोरगी तर काही भेटत नाही तर पावती झाल्यावर तर कसं बा हेच वागवा. हिच्याकडून लिहून घेऊन घ्या लागलं असते एखाद्या कागदार 500 रुपये स्टॅम्पवर, टमक फलाना बिस्ताने काय टी शर्ट असतील त्याप्रमाणे ते कसं पुढचे पाऊल टाका. पण ते लिहून देतील काय? तिची माय किती हरामखोर आहे. ते बाई लिहून नाही देणारी, बदमाश आहे ते बाई. मला सांगतो मी, ते म्हणे तुम्ही लिहून द्या मग आम्हाला, का आपण मी देतं का लिहून मग? अरे बा कधील तसं नाही ना बा. ते पुरे म्हणजे हातापाया जोडून राहिले ना, ते काय लिहून घेतील आपल्या जोडून. ते कसं पोरगी नांदो ना, ते काय लिहून घेतील, त्याची काय ताकद आहे? काहीच नाही करत ते. देऊ मा काय म्हणणं आहे माहिती आहे का, त्याली अटी आपल्या पहिल्या गावात आपल्या बोला, बंदेली बोला, पुरे फॅमिली, पोरगा बायको काय असतील नसतील घरात, काका मामा चुलता पुतण्या काय असतील ते सारे बोला आपल्या गावात. त्याच्या देखत सारा खाडा निवाडा. कसं आपण आता किती इकडे तिकडे कोपऱ्यात मिटिंग घेतल्या तरी फक्त आपलेच आपण ऐकून राहिलो ना. त्याच्या कानावर काय जाऊन राहिलो ठूत, पण फोनवर हा मेळ येत नाही. तसं येईल त्याला अटीसा बोला. बरं मुंशीराम भाऊ, त्याला तर आपण अटीसा बोलवणार जाऊ ना, त्याला बोलवणार नाही असं नाही आहे. पण कसं आपल्यात आधी पहिले निर्णय चर्चा होणं हे महत्वाचा विषय आहे ना. नाही तर मग आपल्यामधलाच एखादा काहीतरी तडीसा बोली. सगळ्या नामचं पहिले कसं आपलं फिक्स पाहिजे, काय करायचं काय नाही, कसं करायचं, आणि मग काय तर त्याच्या कानावर टाकू. ते आपल्या अटी शर्तीत मान बसत असतील तर ठीक आहे, वागवायची नाही तर मग सोडून द्यायची. तुम्ही मंगापासून अटी शर्ती करून राहिले, पण अटी काय आहेत बुवा, कसं काय म्हणजे काय कसं करता तुम्ही? न गंठेली विचारलं का बुवा तो त्याची बायको वागवायला तयार आहे की नाही आहे, की आपण आपलीच बांडी घोडी हाणून राहिलो अटीसा? तो अटीसा नाही आहे, त्याच्या मागं आपण चर्चा करून राहिलो. पहिला मुद्दा तर हाच आहे. आता मी बोलून नाही राहिलो, असे 4 चौक बसले गावातले, पण कसं मला सांगणं काम आहे. हा सरपंच गंठ्या टेन्शन न घेऊ नये, गंठ्या मा शब्दा बाहेर जात नाही. म्हणून गंठ्याला अटीसा आणलं नाही, कारण की तू लय वय करते ना. मी त्याला बरोबर करतो, शांत, तू टेन्शन घेऊ नको. मी आहे म्हणजे गंठ्या अटीसा समजून चालतो. तुला काय बोलायचं तू बोल. म्हणतो तू अजिबात टेन्शन न घेऊ, गंठ्या आमच्या शब्दा बाहेर जात नाही. आम्ही म्हणू तसंच करते गंठ्या. तू बोल काय म्हणणं आहे तुला तर. सरपंच झाला आता गंठ्या प्रॉब्लेम सांग. हो झाला. मग आता अटी शर्ती कोणत्या आहेत बा त्या सांगा. आता अटीसाच पहिली चर्चा करून घेऊ त्याच्या, मग ते आली की दड त्याच्या तोंडावर फेकणं चालू.
सांगा सांगा, एक एक जण सांगा काय काय लिहून घेणार बा त्याच्याकडून. पहिले तर हेच बा की गंठ्या मायले वागवा लागेल. हा, कारण की त्या बाईची वय नाही आहे काम करायची. आता त्या बाईच्यानं कामही होत नाही. लोकल्या ढोरासारखं काम केलं, माणसासारखे काम करते बाई. हा, पराठ्या उपटे एकर भर. हा, लय काम करते बाई. पण आता त्या बाईच्यानं काम होत नाही गंठ्या मायच्यानं, तर गंठ्या मायले वागवा लागेल. बरं बरं, हा एक झाला पॉईंट. दुसरा पॉईंट, घंटेची माय घरी राहील आणि घंटेची बायको वावरात जाईन कामाले. हा, घरच्या वावरात जाईन किंवा दुसऱ्या वावरात जाईन, पण त्या बाईले कामाला जाणं अनिवार्य. नाहीतर मग कसं ह्या घरी बसून खाऊ खाऊ मासतात. हा, अशा बोकांटात तिच्या मायचा मग फोनच येत राहील तिले. कामात असली कुठून फोन उचलणार आहे. बरं हा एक मुद्दा आहे ना. दुसरा सांगा अजून. तुला काय म्हणजे एकच की बा घंटेची बायको तिच्या मायसोबत फोनवर बोलणार नाही. बोलीन बी तर 1 मिनिटं 2 मिनिटं. घंट्या बायकोचा फोन नशीन, घंट्या फोनवर फोन येत जाईल. ह्या गोष्टी फक्त. बरं हा एक मुद्दा झाला. सांगा अजून काही. घंट्या मायले चांगलं वागवणे, घंट्या मायले त्रास न देणे त्या बाईनं. दुसरा मुद्दा, हा, सोयरे धायरे आले घंट्याचे तर त्याचं सारं करणं. हा, नाही केलं तर मग कसं, हा, ते बी लिहून घ्यायला गेलं ना असं. नाही तर मग त्या बाईचं जीवारी घंट्या बायकोचं. बरं हेच मुद्दे आहेत ना मग. हा, ह्याच्या पलीकडे काही नाही ना आता आपल्याजवळ. बरं बरं, मग झालं, मग आता सॉल्व झालं ना. मग लावू द्यायचे फोन आता. हा, देऊ का मग काही तारीख, हा, नेम देऊ काय, हा, बोलव का मग आपल्या गावात यायले. बोलो नामदेव, बोलो बिंदास बोलो. तू काही टेन्शन नको घेऊ. हा, अजूनही काही 2-4 मुद्दे निघले आपल्याजवळ तर ती मांडू आपण तडीसा. हा, लावा नामदेवराव फोन लावा. चला उद्या मी लावतो ना, थोड्या वेळात लावतो फोन. तुम्ही फक्त आता घंटेले भेटा आणि घंट्याला सांगून द्या. हा, असं असं आहे म्हणाकडे. बरं, आम्ही घंट्याला भेटतो. तू इकडे लाईन लाव. घंट्या सासरवाडी सेटिंग लावतो. हा हा, चालेल गड्या मोती नमता. हो चाल बा चाल. येवई राम राम. बोला ना, बोला येवई. तुमच्या फोनची वाटच पाहून राहिलो बा मी. बोला ना. राम राम बाई. कसं आता तुम्ही आलते आमच्या घरी तर बा आम्ही थोडासा विचार केला बा. तर कसं आहे आता आमचं असं म्हणणं आहे. बरं बापा येवई, जे काही म्हणणं असेल ते सांगा बा तुम्ही. हा, सांगा. कसं आहे बाई बाई, गावातल्या असं म्हणणं आलं की बा आपण एक मीटिंग बसू. हा, त्या मीटिंग मध्ये कसं बा त्या पोरीचे काका पुतणे चुलते काय, तुमची बायको, तुमचा पोरगा, तुम्ही सारे कसं हजर राहा त्या म्हणजे मीटिंग मध्ये या बा तुम्ही. त्या मीटिंग मध्ये काय तर आपण निर्णय घेऊ, तुमच्या पोरीला वागवायचं की नाही वागवायचं. येवई राजा, पोरीच्या जातीचा काय पचका करणं लागला राजा. मीटिंग घेटिंग काय जे काही होत असेल ते आपण फोनवरच करून टाकू. लागलं तर आम्ही 2-3 तुमच्या घरी येतो बाबा, तुमच्या घरी बोलून घेऊ. हा, काय आता मीटिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे 12 तोंड असतात. काय येवई, पचका होईन हो सारं माझं होऊन जाईल ना. आणि एखाद्याने जर पेपरला बातमी दिली तर अजून घोर होईल राजा. मा पोरीचा सत्यानाश होईल हो येवई. बाई बाई, मा हाती तर काही नाही बा. आता जे काही होतं म्या तुम्ही आलते म्हणून मी कोशिश केली. त्यातून तुमचा जवळ तर गंठ्या नाहीच म्हणे, वागवतच नाही म्हणे. मी या बायकोले माय बोगस आहे म्हणे, तिची माय बी बोगस आहे, ती त्यापेक्षा बोगस आहे. पण आता कसं बा हाता पाया पडून तुमच्यासारखंच काम केलं म्या आणि हट लोक लाईन लावली. आता कसं तुम्ही मीटिंगला या, काही पचका गिचका होत नाही. हा, नाही तर मग नाही असाल तर मग पावती तर ते मागूनच राहिले बा. तो गंठ्या पावती घ्यायला तयार आहे, असा विषय आहे बा. मग माय कसे हात वर होतील. बाई बाई, संधीचं सोनं करा बा. काय तर कसं मीटिंगला या तुम्ही, काहीच होत नाही काही म्हणजे. आता ऐकून घ्या बा. मग आता कसं सर्व निर्णय मी नाही घेऊ शकत ना. हा, तुम्ही कसं समजून घ्या बा. बरोबर बा येवई, तुम्ही म्हणता तर चला बा, येतो मी, काही वांधा नाही बा. येतो. हा, मग पुऱ्या फॅमिली घेऊन येतो बाबा. बायकोले आणतो, पोराले आणतो, पोरीले आणतो. पण दुसऱ्याला कोणाला काही घातले आणत नाही बाबा. जास्त माझं होते नाही. हा येवई, तुम्ही कसं समजून घ्या बा तुम्ही. बरं बाबा येवई, तुम्ही कसं तुम्हाला जेवढे यायचे असेल तेवढे या बाबा. हा, ना काही म्हणणं नाही. पण कसं या तुम्ही. हा, आले तर मेळ बसते, नाही आले तर काही मेळ बसत नाही. सांगून राहिलो मी. नाही तर मग म्हणसान का नामदेवरावने सांगितलं नाही आपल्याला. हे बी फक्त तुमच्यासाठी करून राहिलो, तुमच्या पोरीकडे फोन करून राहिलो. नाही तर केलंच नसतं हे. कारण की तुमच्या बायकोनं आमचाही अपमान करेल आहे. हा, फक्त कसं तुमच्यासाठी येवई हे असं. हा, तुमच्या कसं तोंडाकडे पाहिल्याने जाय आमच्याच्यानं. तुम्ही हातपाय जोडले आम्हाला म्हणून तुमच्यासाठी एवढी म्हणजे गोष्ट आम्ही गेली मीटिंग घ्यायची. नाही वय, मला जाण आहे त्या गोष्टीची. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका येवई. हा, तुम्ही म्हणसान ते त्याच्यात बसतो बापा मी. हा, फक्त कसं माझी पोरगी नांदली पाहिजे एवढंच मला म्हणणं आहे. दुसरं काहीच म्हणणं नाही. येतो मी 100% येतो, काही वांधा नाही. संध्याकाळ हजर आहे मी तुमच्या गावामध्ये. येवई सरे घरी राहिले चालतील, पण तुमच्या बायकोले पहिले पुढे घालून आणजा बा. कसं पुढे वादने झाले पाहिजे. नाहीतर मग कसं तुमची बायको ठेवसान तुम्ही घरी आणि अटी कसं होईन घोर. हा, असं व्हायला नाही पाहिजे बरं. हा, तुम्ही बिंदास राहा येवई, बिंदास राहा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, मी पुरी अख्खी फॅमिली आणतो, टेन्शन ना घेऊ ना. फक्त कसं मा पुरीचा बजेट बसा तुम्ही. नांदणं म्हणजे तिचे कसं त्या गंठन माझा व्हायले
कसं वागायला फक्त. हो हो या तुम्ही या फक्त, मग पाहू आपण काय आता. ठीक आहे मग ठेवतो. हो, राम राम. हो राम राम. हो बाबा, काय म्हणतात ते, काय म्हणतात? हो बाई, लाईन लागली ना, मीटिंगला बोलवलं ते ना. इकडे राजीजी माय, इकडे तू. बोला ना, काय म्हणता? जाणार पुरीच्या सासरवाडीले. फक्त कसं सबर नको करू थोडीसा. थोडीसा आता मीटिंग. पुरीले कसं तिच्या घरी पाठवणार आपल्याला. आता मग कसं तू चालू भादर असं नाही तसं नाही. तू म्हणजे लय फल्ल्या झाडं चालतात. असं अगोपणा करायचा नाही, चुपचाप राहायचं. होले होन गजाल झाला आजी. नाहीतर मग कसं हे इचकलं का नाही, पोरगी घरी बोलीन आपली. ना मी काहीच नाही बोलणार, काहीच नाही बापा. माझ्या तोंडावर बोटच राहील ना, अजिबात एक शब्दही बोलत नाही मी तटी काही. तेच म्हटलं, नाही तर मग भादर सुरू. तुले कसं चोकरी सवय आहे. मंगेली मंगेली घे सोबत. जाणार आपल्याला कर, तयारी कर. चाल लवकर, चालो बाई. हो करतो तयारी. हो तुम्ही नाही थुतळलं पाहायला बोलवलं. हो घेणं देणं. हे मोडून टाका तुम्ही. मी वागत नाही इले. दलिंदर आहे काय कामाची आहे. हिची माय बोगस आहे. हिनं मला जेलात घातलं. काय राहिलं तुम्ही मीटिंग भरवली फटिंग भरवली. मला नाही पाहिजे हे. काही जबरदस्ती रामराम करू नका. स्वा करा. पावती द्या मला सुटका पाहिजे. घंट्या एवढा फोडफोड वय करू नको ना. 4 माणसं कसं ते आले ना, तुझ्या सासरा हातपाय जोडून राहिला रे बाबू. असं करू नको ना. कुठे काही भादरतं का. मोठे माणसं बसे लावणार साबू. एकदम चूप राह. सांगून राहिल तुले, नाही तर इकडून दंडा मारीन मी. तोंडात आवाज निघला तर पाहिजे तू आता. सांगून राहिल तुले. उघड्यान राह एकदम बिलकुल. जबर नको रे ठिसा. आम्ही कायसाठी बसलो रेडी. बरोबर बोला काय म्हणता तुम्ही. नामदेव काय करायचं आहे तर सांग. काय वय काय ठरलं मग असं करता सांगा. आता कसं बैठक बसेल आहे. आता तुम्ही जर ऐकलं तुमचा जवळ काय म्हणून राहिला तर पाहिजेच नाही. पण तुमचं काय म्हणणं आहे वय तुम्ही सांगा तुमच्या तोंडानं. बा मी काय सांगू, मी पुरीवाला आहे बा. तुम्ही तुमच्या मतानं जे काही ठरवायचं असेल ते ठरवा बा. मला काहीच म्हणणं नाही. तुम्ही बोला. तुम्ही जे बोलता मी त्याच्यात राजी आहे. तुम्ही सांगा काय करायचं आहे. पुरीवाला करू कसं खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असं ना करता. मागचे दिवस पुढे नको आणजा. कसं ही मीटिंग कसं मोळ्यासाठी बसेलासाठी आम्ही. नाही तर मग कसं भांडणं करणं चालू, पुरीला बायकोनं चालू फोनवर. असे धंदे नाही झाले पाहिजे. वा ते होणार नाही, त्या गोष्टी अजिबात होणार नाहीत. आम्ही पुरीले म्हणजे अजिबात फोन करणार नाही. केला बी तर 1 मिनिट 2 मिनिटं यावर आम्ही बोलणार बी नाही बापा. सांगा पुढे सांगा बाबा तुमचं अजून काय म्हणणं आहे ते सांगा. दुसरा विषय असा राहिला की या जायचा. नाही तर मग सर आता कशी पोरगी जायचा नांदून राहिली तर उठली सुटली की चालले जावाय घरी, उठली सुटली की चालले जावाय घरी. फोन नाही पण मग कसं येणं जाणं त्याच्यात बायको कसं तुमच्या बायकोला जास्त जमते ते गोष्ट. ते गोष्टी झाल्या नाही पाहिजे. आम्ही आमच्या पुरीच्या घरी पाय बी नाही ठेवत. तुम्हाला सांगतो सिंगलवर चाय नाही पिणार आम्ही आमच्या पुरीच्या घरी. फक्त कसं मेन सण दिवाळी दसरा त्याला फक्त पोरगी 2 दिवस बापा चालली. आता ह्या जर झाल्या साऱ्या किरकोळ बाबी. पण कसं घंटेची माळ झाली म्हातारी. आता त्या बाईच्यानं काम नाही होत, धाम नाही होत. ती बाई काही अलग राहू शकत नाही. तर कसं तुमच्या पुरीला कसं घंट्या मायले वागवा लागेल. शब्दांनी बोलानी लागणार. नाही तर मग सासूले हे करवतून ढमुक करवतून सारवलंच नाही व फलानच झालं नाही व तुनं झाडूनच काढून नाही काढलं व हे कसं तिथंबे कोणी ऐकणार नाही. प्रेमानं वागवा लागेल मायसारखं. नाही तर मग कसं तुमची पोरगी कसं उतू येईल. कसं हे पहिले सांगितलं ते बरं. त्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा. मला सांगतो माझी पोरगी सारच करी. माझ्या पोरी म्हणजे एका शब्दानं दुकानार नाही सासूले. मी याची गॅरंटी मी घेतो. मी बाप म्हणून बोलून राहिलो हे लक्षात ठेवा तुम्ही. माझ्या पोरीची गॅरंटी मी घेतो ना, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरं बापा तुम्ही म्हणून राहिले असं तसं. पण मग त्या बुवाच्या मायनं जर मा पोरीले त्रास दिला तर मग काय करा. त्या बुढीने जर मा पोरी भोवती कणकण कुरकुर केलं तर मग काय करा बापा. हेच नाही केलं तेच नाही केलं लावडी त्या बुढीनं भाडोडी तर मग काय करा. अरे चबर ते काय म्हणजे मला गेले सवय झाली चबरी. तरी घरी सांगितलं बरं चबरू नको. चबर दे काय मग ही तुम्ही आम्हाला ही करता. तुमची घरची बाई बा काय करून राहिली. आता हटूनच असं आहे तर मग पुढे कसं असेल सांगा बा. तुमची पोरगी आम्ही नांदेल्या ना आमच्या घरी आणि तुमच्या बायको बायकून द्या. आता असतं हे अशी म्हणते तुमची बायको. आम्ही येणंच नाही ना हो. हे असं आहे हे काय कामाचं आहे असं. आम्ही काय म्हणून राहिलो हे काय म्हणून राहिले. म्हणजे ऐकायचं नाही. म्हणजे आमच्या याच्यामध्ये केला काय मग चुका यायच्या पण आमच्या याच्यामध्ये हे करायचं. काही सांगू नका ही चला उठा तुम्ही जावा लवकर. तुमचा नामचा काही मेळ येत नाही बसत नाही. आम्हाला पावती देऊन टाका झटकरी. आमच्या घरी तसा राहिला चालेल घंटत पण काही आम्हाला पाहिजे नाही. असं बोलू नका बापा, बोलू नका ना असं. चुप बस ना. तुला कोण सांगितलं मला चबर करायचं. अजिबात बोलायचं नाही बिलकुल सांगतो. नाही तर मग या 4 चौकात तू म्हणजे पाहिलं नाही मग कसं आहे आपलं. सांगून राहिलो मी. बाई याची गॅरंटी मी घेतो ना बापा. काहीच होणार नाही. माझी बायको शब्दांनी बोलणार नाही. आता बोलली तर बोलली पुढे अजिबात भाजारणार नाही. ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन घेऊ नका. मी जबान देऊन राहिलो ना. जबानने जर फिरलो की नाही 2 बापास आम्ही सांगून राहिलो मी तुम्हाला. जाऊ द्या इवय काही गरम होऊ नका. अजून एक गोष्ट कसं नाही तर मग कसं आता गंठेची माहिती येईन राहायला यायच्या
घरी समजा याच्यासोबत राहीन, एकत्र राहीन ते बाई बुढी. पण कसं मग हे म्हणते की बा बुढे तू काय घरी काय तर खातं का, वावरात जात जाय, असंच करत जाय. त्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे. तुमच्या पुरीला कसं कसं वावरात जा लागे, नाही तर मग कसं आजच्या पुरी करतात नाटकं, ते नाटकंही आम्हाला अजिबात चालणार नाहीत. वावरात जा लागीन म्हणजे जा लागीन. मी वही बिंदास राहणार, टेन्शन घेऊ नका ना. माझी पोरगी वावरातही जाईन, वावरातलाही करीन, धंदा घरचाही धंदा करीन, काही वांधा नाही. आता आम्हा घरी करतेस की नाही, आणि तुमच्या घरी करायला काय मरते माझी पोरगी केलं तर आणि त्याने जर कामं धंदे केले तेच पुढे जातील का मी जाणार माझी पोरगी करते, काही वांधा नाही, टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही ना. माझ्या शब्दाने मी ठामा जे बोलतो ते करतो. काय वय ह्या झाल्या तोंडी गोष्टी, पण कसं हे तोंडी गोष्टी चालत नाहीत. ह्या गोष्टी सर्व तुम्हाला लिहून द्या लागतील. लिहिल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत, हे सांगून राहिलो मी तुम्हाला. टेन्शन नका घेऊन, तुम्ही लिहून देतो मी लिहून बी देतो. हा ना बाबा, 500 रुपये स्टॅम्प आणा, त्याच्यावर माझी सही घ्या, काय अटी शर्ती असतील ते लिहून घ्या. टेन्शन घेऊ नका. सारच देणं लिहून, सारच दे लिहून. पोरगी घालणं राखीत आता त्याच्याच म्हटलं ऐक सगळं. आपल्या मनानं काहीच नाही. पुढे पोरीले तर असे झाला तर मग आपल्याला होऊन नाही चून करता येणार. दे लिहून दे. पण एक गोष्ट आता माही आहे का, आता बाहेर गावातली तर ऐकली तुम्ही ना, असं तुमच्या पोरीला मी सपशेल मोबाईल देणार नाही. तर मग 4 दिवस झाली की म्हणसान मा पोरीला मोबाईल घेऊन द्या, त्याच्यात रिचार्ज मारा. हे धंदे होतील नाहीत. मा मोबाईलवर काय तुमचे फोन येतील तर मा मोबाईलवर. आणि घरात कुरकुर अजिबात चालणार नाही. हे नाही ते नाही, फलाना नाही, बिस्ताना नाही. मी ऐकणार नाही त्या गोष्टी. काय लोक लय ऐकत आलो मी तुमच्या पोरीचं, ऐकत आलो म्हणून राखीत घातलं तिनं. आणि तुमच्या बायकोनी मला मारलं, झोडलं, जलात घातलं. ते मी ना आता पचवलं म्हणा गावातली ज्या सांगी वांगी ना. नाही तर मी तर तुमची पोरगी वागतच नव्हतो, पावती घेत होतो. पण कसं याच्या पुढे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, याची दक्षता घ्या तुम्ही, लक्षात ठेवा तुमच्या. नाही तर मग कसं मागचे दिवस पुढे मी काही सोपी नाही बरं. मग मी गंठ्या मी आलू मग मला मागे ना पुढे फपुडला पुढे असा माणूस पाहुणे बा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ना. माझ्या शब्दावर तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही माझ्या पोरासारखे राजा, मी तुमचं वाईट पाहिन का? वाईट नाही पाहिणार पाहुणे बा. हे गॅरंटी देतो ना मी तुम्हाला. मग माझी पोरगी तुमची पुरी सेवाच करेल. सेवेशिवाय दुसरं काहीच नाही. माझी पोरगी भांडण नाही करणार, तंटण नाही करणार, काहीच नाही. मोबाईलचा विषय तर अजिबात काढणार नाही तुमच्याजवळ, आणि माझी बायको तुमच्या दारी येणार नाही. बस एवढी गॅरंटी घेऊन राहिलो मी. अरे गड्या नामदेव, आता कसं इवय गॅरंटी घेऊन राहिले तर कसं काही वाद नाही बा. आता काही तुझे काही म्हणणं असेल तर काही त्याला 2 गोष्टी सांग अजून काय आहे तर. सारे जण सांगा बा काय तुम्हाला मान्य आहे का, इवय असं म्हणून राहिले. 500 रुपये स्टॅम्पवरती आपल्याला लिहूनही द्यायला तयार आहे. मग काय करता? आणताय गंठई बायको घरी. काय म्हणणं आहे तुमचं गाव करायचं? काही वांधा नाही नामदेव, चला वागू ते गंठ. नाही लिहून घेऊन द्यायला तयार आहात, बोलली ते मन मोकळ्यापणानं का चालते आपल्याला, काही वांधा नाही. हो नामदेवराव, चालते आपल्याला. गंठन काय बाबाला तयार असणार बा तू? नामदेव भाऊ, जो गावकऱ्यांनी निर्णय घेतला तो मला मान्य आहे. मी तुमच्या पुढे जात नाही. तुम्ही गावकरीच माझ्या बापानं, तुम्ही आजपर्यंत माझ्या करत आले. मा बाप मेला तापासून तुम्हीच माझ्या सर्व आहे. तुमच्या म्हटलं ऐकून आहे तर मग कोणा म्हटलं ऐकतो बा. काही वांधा नाही, तुमच्या म्हटलं तुम्ही मन सांगते. बरं वही द्या, तुमची पोरगी द्या बा पाठवून, काही वांधा नाही. मित्र, हा प्रश्न झाला इथं सॉल्व. आता घंट्या घरी घंटेची बायको आली, आता काही वांधा राहिला नाही. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही स्टोरी आता इथं संपलेली आहे. आता यापुढे आपण नवी स्टोरी घेऊन येऊ. चला मग, बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा बरं चॅनलला. आणि मित्रांना 100% व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.